नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की करिश्मा इंदूवर खूपच चिडलेली असते आणि ती इंदूला म्हणत असते की तुझ्या काका काकूंनी तुलाच का दत्तक घेतलं, त्यांना मी नाही दिसले, सगळेजण तुझंच का कौतुक करतात. आता हे सगळं ऐकून मोठ्या बाई खूप शॉक होतात. पप्या इंदूला विचारतो की इंदे, तुझ्या काकांनी तुला दत्तक घेतलंय. इंदूसुद्धा खूपच शॉक झालेली असते आणि ती म्हणते की दत्तक, अरे मलासुद्धा यातलं काहीच माहिती नाही आहे. आता मोठ्या बाई मनातच म्हणतात की श्रीपत आणि भामाच्या मनात नेमकं आहे तरी काय, ते ह्या कार्टीला दत्तक घेणार आहेत की काय. तर आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज आणि श्रीपत बोलत असतात. आता श्रीपत व्यंको महाराजांना म्हणतो की काय आहे व्यंकट, मला जरा एका नाजूक विषयावरती तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अहो श्रीपतराव, मग बोला की, कुठलाही संकोच न बाळगता बोला. तेव्हा श्रीपत म्हणतो की आत्ता जरा बरं वाटलं. तुझी काही हरकत नसेल तर आमच्या जमिनीची कागदपत्रे मला बघायची होती. तेव्हा व्यंको महाराज खूप आश्चर्याने श्रीपतकडे बघायला लागतात. आता श्रीपत म्हणतो की अरे आमच्या इंदूच्या रे, म्हणजे म्हटलं की नेमकं कुठे कुठे आहे, कसं कसं आहे जरा बघून घ्यावं माहितीसाठी म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस तू. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अहो नाही, गैरसमज कसला त्यात, हे बघा जे काही आहे ते सगळं तुम्हाला कळायलाच हवं. हा वाडा, ही जमीन, शेतजमीन, मंदिराची जागा, हे सगळं इंदूच्याच मालकीचं आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की हे बघ मी तुला आधीच क्लिअर करतो की जे इंदूचं आहे ते इंदूलाच मिळणार. आज या घडीला विठुरायाच्या आशीर्वादाने माझ्याकडे याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मालकीची जागा आहे. पण म्हटलं वडिलोपार्जित जे काही आहे ते जाणून घ्यावं. जरा उत्सुकता होती मनात, पण शेवटी वाडवडिलांचा प्रसादच नाही का जो आशीर्वाद म्हणून इंदूला मिळालाय, बाकी आपला कुठला स्वार्थ नाही बरं का. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की श्रीपतराव, अहो एवढं स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही. हे बघा, तुम्ही दोघं इंदूला दत्तक घेता यातच तुमचा हेतू स्वच्छ दिसतोय आणि तुम्हाला इंदूची काळजी घ्यावीशी वाटते ना, यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती. आणि ते म्हणतात की बरं चला, तुम्हाला ते कागदपत्र दाखवतो. तेव्हा श्रीपत म्हणतो की अरे कशाला, तुझ्या बोलण्यात सगळंच कळलं मला, आता कागदपत्र कशाला. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की नाही, तसं नाही. हे बघा, आमचे बाबा नेहमी म्हणायचे जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळालं पाहिजे. आता इंदूच तुमची होणार आहे म्हटल्यावर तिच्या मालमत्तेची, संपत्तीची सगळी जबाबदारी तुमचीच आहे आणि ही जबाबदारी घेण्यासाठी तर विठुरायाने तुम्हाला इथे धाडलंय. तेव्हा श्रीपत म्हणतो की बाबा खूप मोठं बोललास रे, असं म्हणून तो हात जोडतो. आता व्यंको महाराज श्रीपतला म्हणतात की चला तुम्हाला कागदपत्र दाखवतो, तेवढंच नजरे खालून जातील. तेव्हा श्रीपत म्हणतो की नाही नको, राहू दे, कळलं मला काय आहे काय नाही ते. महाराज तेव्हा म्हणतात की नाही चला. तेव्हा श्रीपत व्यंको महाराजांच्या पाठीपाठी जातो. तर आता यानंतर आपण इकडे पाहतो की प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणत असतो की आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. आम्ही पहिल्या दिवशी ते घरात घुसले ना तेव्हाच तुम्हाला वॉर्न केलं होतं, पण तुम्ही आम्हाला स्वयंपाकघरात झोपण्यासाठी भाग पाडलं. मोठ्या बाईसुद्धा खूपच वैतागलेल्या असतात आणि त्या म्हणतात की हे सगळं माहिती आहे हो मला, फक्त ना स्वतःची टिमकी वाजवायची असते ना तुम्हाला, त्यापेक्षा त्याचा बंदोबस्त कसा करायचा ना त्याचा विचार करा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की त्याची थॉट प्रोसेस आहे ना निरंतर चालू आहे आमच्या डोक्यात आणि ते पण खूप पोहोचलेले निघाले हो. सासरेबुवांनी पण सांगितलं की तो श्रीपत आहे म्हणून, पण आता डाऊट यायला लागलाय. तेव्हा मोठ्या बाई थोडासा विचार करत म्हणतात की हे काका काकू खरे की खोटे हे काही कळायला मार्गच नाही आहे. आता प्रेमनाथ म्हणतो की जर आता त्या दोघांनी पाठराखीन बाईंना दत्तक घेतलं आणि पुण्या मुंबईला जर निघून गेले ना तर 12च्या भावात जाऊ आपण. हा वाडा, मंदिर, जमीन, जुमला सगळं जाईल हातातून आणि हातात करवंटी घेऊन बसायची वेळ येईल. हे ऐकून मोठ्या बाईंना खूप टेन्शन येतं. आता प्रेमनाथ म्हणतो की आमचं काय, ह्या अशा सिच्युएशनची खूप सवय आहे आम्हाला, पण जर पाठराखीन बाई कायमच्या गेल्या ना तर तुमचं कसं होणार. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की गेली तर चांगलंच आहे, ती गेली तर सगळं राज्य माझं. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो बिना परडीचं राज्य काय कामाचं, तुम्हाला पण माहिती आहे हे घर, मंदिर, जमीन, जुमला सगळं. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला मध्येच थांबवत म्हणतात की सगळं कार्टीच्या नावावर आहे, माहिती आहे मला, पण मी सुद्धा आनंदीबाई आहे. श्रीपत आणि भामा यांना बाटलीत कसं उतरवायचं चांगलंच माहिती आहे मला. सुईच्या टोकावर मावेल ना इतकी सुद्धा जमीन त्या
कार्टीच्या नावावर होऊ द्यायची नाही मी, बघालच तुम्ही. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू एकटीच विचार करत बसलेली असते आणि तिला करिश्माचं बोलणं आठवत असतं. करिश्मा इंदूला म्हणत असते की मग हिला नवीन आई बाबा मिळणार आहेत हे ती तुम्हाला सांगितलं का? नेहमी तुझंच कसं चांगलं होतं ग, तुलाच कसं श्रीमंत घर मिळालं. हे सगळं आठवून इंदू खूपच अस्वस्थ झालेली असते. आता तितक्यात तिथे आदू येतो आणि तो इंदूला विचारतो की इंदू, तू आज एकटीच का बसलीस आणि कसला विचार करतेस? तेव्हा इंदू म्हणते की करिश्मा ताईचा, ती असं का बोलली असेल रे? तेव्हा आदू विचारतो की आता काय बोलली ती? यावर इंदू सांगते की विसरलास का, ती खेळताना बोलली नाही का की मला माझे नवीन आई बाबा भेटणार आहेत. तेव्हा आदू म्हणतो की अगं जे काही झालं ना ते चांगलंच झालं ना, एकदम बेस्ट. आता तितक्यात तिथे आतोबा येतात आणि आदूला आणि इंदूला पाहून म्हणतात की जुडगुळी, कसलं विचार मंथन चालू आहे? तेव्हा आदू म्हणतो की काय आहे? तेव्हा आतोबा म्हणतात की बोलत राहायचं, बोला. तेव्हा आदू म्हणतो की ते मी सांगत होतो इंदूला की तुला नवीन आई बाबा भेटणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आता तेव्हा आतोबा खूप आश्चर्याने इंदू आणि आदूकडे बघायला लागतात आणि आश्चर्याने विचारतात की नवीन आई बाबा? तेव्हा आदू सांगतो की श्रीपत काका आणि भामा काकू हिला दत्तक घेणार आहेत म्हणे. यावर आतोबा थोडेसे शांत होता आणि काहीच बोलत नाहीत आणि परत इमोशनल होत म्हणतात की हो का, चांगलंच आहे की मग, म्हणजे इंदू आता त्यांची लेक होणार. मग तिला तिच्या या फाटक्या आतोबाचा आलेपाक तरी कसा द्यायचा, असं म्हणून ते त्यांनी आणलेला आलेपाक मागे लपवतात. तेव्हा इंदू आतोबाला म्हणते की तुम्ही आणलेला आलेपाक जगात भारी असतो आणि हो, स्वतःला असं गरीब फाटकं म्हणायचं नाही आहे, आधी सांगून ठेवते. मी कोणीही झाले, कुठेही गेले तरी तुम्ही माझ्यासाठी भारीच असणार. तुम्ही माझ्यासाठी आई बाबा दोन्ही आहात. आदू म्हणतो की अरे हे तर 2 in 1 झालं. तेव्हा सगळेच इमोशनल होतात. इंदू रडत आतोबांना मिठी मारते. आता यानंतर आतोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की हो ग माझी माय, तू तुझ्या आतोबांना कधीच अंतर देणार नाही हे माहिती आहे मला. यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण मंदिरात मीटिंगसाठी आलेले असतात. तेव्हा आप्पा म्हणतात की आजच्या मीटिंगमध्ये सर्व कमिटी मेंबर्स मिळून त्या गजमेल सेटने दिलेल्या मुकुटाचं काय करायचं ते ठरवूयात. माले मास्तर म्हणतात की बरोबर आहे आप्पा, एवढ्या महाग मोलाची वस्तू, त्यामुळे त्याच्या सुरक्षितेची जोखीम तेवढीच महत्त्वाची आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो बरोबर आहे, म्हणूनच मला असं वाटते की तो मुकुट आपण बँकेच्या लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवून देऊया. मोठ्याबाई आश्चर्याने म्हणतात की बँकेच्या लॉकरमध्ये? अहो व्यंकट भाऊजी कशाला, हल्ली बँकेतून सुद्धा चोऱ्या होतात आणि तुम्हाला सांगू का, हा मुकुट विठुरायासाठी आला आहे ना, मग तो तिकडे दूर बँकेत कशाला ठेवायचा? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की सुरक्षितेसाठी. यावर मोठ्याबाई म्हणतात की मग त्याची व्यवस्था इथे पण होऊ शकते की? तेव्हा मग आप्पा म्हणतात की अहो आपलं मंदिर दिवस रात्र सताड उघडं असतं, वर खाली काय झालं तर काय करायचं? मोठ्याबाई म्हणतात की आप्पा वर खाली कशाला होईल, विठुराया इथे उभा आहे की. तेव्हा आप्पा म्हणतात की मोठ्याबाई, मंदिरामध्ये मुकुट ठेवणं मला धोक्याचं वाटतंय. उद्या कोणी पाळत ठेवली, 4-2 लोक आले आणि मुकुट पळवला तर मंदिराची केवढी मोठी नाचक्की होईल. यावर बाळंभट म्हणतात की खरं आहे आप्पा, आणि आपल्या विठुरायाच्या मंदिराची पत केवढी मोठी आहे. मोठ्याबाई म्हणतात की बरं राहिलं, आणि त्या आप्पांना म्हणतात की मग आपण विश्वस्त म्हणून मुकुटाची व्यवस्था तुमच्या घरी करू, तिथे एक चांगली तिजोरी करून घेऊया. तेव्हा आप्पा खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की नाही नाही मोठ्याबाई, एवढी मोठी जोखीम मला नाही झेपणार. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की बरं तुम्हाला नसेल ना झेपत तर मी घेते जबाबदारी, तसंही मंदिर आमचंच आहे ना, मग मुकुटाची जबाबदारी ही आम्हीच घेतो. यावर व्यंकू महाराज म्हणतात की मला तुमचं हे म्हणणं अजिबात पटत नाही वहिनी. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की का? अहो सण समारंभ असतो, मग प्रत्येक सणा समारंभाला मुकुट लागणारच. ज्यावेळी मुकुट लागणार तेव्हा आपण उठणार, तालुक्याला जाणार, तिथून मुकुट घेऊन येणार, काम झालं की परत ठेवायला जाणार, हे असल्या खेट्या घालणार, म्हणजे भक्ती कमी आणि खेट्यात जास्त, कशासाठी एवढं? तेव्हा आप्पा म्हणतात की तेवढी हमाली करू आपण मोठ्याबाई, पण बिनकामाची रिस्क नको. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की मलाही तसंच वाटतं आप्पा. यावर मोठ्याबाई म्हणतात की पण मला नाही तसं वाटत. मग आप्पा म्हणतात की ठीक आहे, तर मग आपण मतदानच घेऊया. त्यावर ज्यांना मोठ्याबाईचं म्हणणं पटतं त्यांनी हात वर करायचा. मोठ्याबाई म्हणतात की ठीक आहे घ्या मतदान, असं म्हणून त्या हात वरती करतात, पण बाकी कोणीच हात वर करत नाही. तेव्हा
तेव्हा मोठ्याबाई थोड्याशा टेन्शनमध्ये येतात आणि दुसरा हातसुद्धा वरती करतात आणि म्हणतात की यांच्या वतीने सुद्धा मीच मतदान करते, माझं जे म्हणणं आहे ना तेच यांचं म्हणणं असणार. तेव्हा आप्पा म्हणतात की मग आता व्यंकू महाराजांचं म्हणणं ज्यांना पटतं त्यांनी हात वर करावा. तेव्हा बाळंभट आणि माले मास्तर हात वर करतात. मोठ्याबाई हसत म्हणतात की घ्या, 2च हात वर झाले. तेव्हा आप्पासुद्धा हात वर करतात. तेव्हा मोठ्याबाईंना खूप राग येतो. आता माले मास्तर म्हणतात की चला, लोकशाही पद्धतीने निर्णय झालेला आहे आणि म्हणतात की हे बघा, बँकेमध्ये लॉकर उघडण्यासाठी 2 लोकांच्या सह्या लागतात. एक आप्पा तर आहेतच आणि दुसरी जबाबदारी व्यंकू महाराजांनी घ्यावी असं मला वाटतं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की का, व्यंकट महाराज का? म्हणजे ते आता कमिटीवर सुद्धा नाहीत, म्हणजे मुकुटाचा निर्णय कमिटीवर असलेल्या माणसांनी घ्यायचा आहे ना. मला मान्य आहे, माझी सही तुम्हाला चालणार नाही, पण आमचे हे तर आहेत ना, त्यांची सही पण तुम्ही घेऊ शकता ना. तेव्हा माले मास्तर म्हणतात की अहो मोठ्याबाई, ते कुठे येतात मंदिरामध्ये, ते केवढे बिझी असतात, कसं शक्य आहे मग ते. आणि म्हणतात की बरं, आपण एक काम करूया, आपण त्यासाठी सुद्धा मतदान घेऊया. आणि ते विचारतात की ज्यांना वाटतं व्यंकू महाराजांनी सही करावी त्यांनी हात वर करा. मोठ्याबाई रागाने म्हणतात की राहू द्या, उगाच नाटक करू नका, तुमचं काय चाललं आहे, हे न कळण्याएवढी ना दूधखुळी नाही आहे मी. तेव्हा माले मास्तर म्हणतात की हे बघा, लॉकर आपण आता उघडणार आहोत, एक सही आप्पा करतील आणि एक सही व्यंकट महाराज करतील. तेव्हा बाळंभट म्हणतात की खरं आहे. तितक्यात व्यंकू महाराजांना फोन येतो. आता निगोजकर महाराजांचा फोन आलेला असतो. तेव्हा व्यंकू महाराज फोन बघून स्वतःशीच म्हणतात की निगोजकर महाराजांचा फोन, ते पण एवढ्या रात्री. आता यानंतर आपण पाहतो की इंदू, आदू आणि गोपाळ खेळत असतात आणि भामा तिथेच बसून त्यांच्याकडे बघत असते. आता भामा नारायणीला म्हणते की नारूताई, मला या चिल्या पिल्यांना बघून एवढा आनंद होतोय ना की बसच, गोकुळ काय असणार आहे हेच असणार आहे, बाकी काही नाही, देवाची करणी आणि नारळात पाणी. तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि म्हणतात की पोरांनो, मुंबईला कोण कोण येणार आहे सांगा बघू. तेव्हा सगळेच आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात. तेव्हा आदू खुश होऊन म्हणतो की मुंबईला. व्यंकू महाराज म्हणतात की बरं, तुम्हाला इथेच खेळायचं आहे का, हरकत नाही, मी नारायणीताईला घेऊन जातो. आणि ते नारायणीला म्हणतात की काय गं नारायणी. नारायणी खुश होऊन म्हणते की चालतंय. तेव्हा गोपाळ, इंदू आणि आदू ओरडायला लागतात की आम्हीही येणार. आता व्यंकू महाराज म्हणतात की बरं, शांत व्हा, आपल्याला उद्या निघायचं आहे, तयारीला लागा. इंदू विचारते की पण महाराज, आपल्याला मुंबईला कशासाठी जायचं आहे. तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की अगं, तुझ्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे तिकडे. इंदू खुश होऊन म्हणते की कीर्तन, ते पण मुंबईला. व्यंकू महाराज म्हणतात की हो, निगोजकर महाराजांनी ठरवलं आहे आणि आपल्याला उद्याच निघावं लागणार आहे मुंबईला. आणि विचारतात की मग येणार ना मुंबईला. तितक्यात तिथे श्रीपत येतो आणि मोठ्याने ओरडून म्हणतो की अजिबात नाही. तेव्हा सगळेच घाबरून त्याच्याकडे बघायला लागतात. आता श्रीपत म्हणतो की इंदू माझ्या परवानगीशिवाय कुठेही जाणार नाही. सगळेच खूप घाबरून आणि शॉक होऊन बघत असतात. इंदू म्हणते की अरे पण काका. श्रीपत तिला थांबवत म्हणतो की मी सांगितलं ना, माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही जायचं नाही. व्यंकू महाराज म्हणतात की हे बघा, तिला कीर्तन करायला खूप आवडतं आणि फक्त 2च दिवसांचा प्रश्न आहे. निगोजकर महाराजांना शब्द देऊन बसलो आहे मी. श्रीपत व्यंकू महाराजांना थांबवत म्हणतो की तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, मला ना मस्करी करायला आवडते. तेव्हा सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतात आणि हसायला लागतात. आता आदू हसत मोठ्याने म्हणतो की मला माहिती आहे, तुम्ही शेकोटीजवळ पण मस्करी केली होती ना, पप्प्या किती घाबरला होता, मला माहिती आहे. श्रीपत म्हणतो की आपल्या माणसांची मस्करी करायला काय कोणाची भीती आहे का. तेव्हा व्यंकू महाराज हसत म्हणतात की श्रीपतराव, काय हे, मला असं वाटलं की आता काय करावं. भामा म्हणते की व्यंकू भाऊजी, यांना ना अशीच मस्करी करायची सवय आहे, माझी पण येता जाता मस्करी करत असतात. श्रीपत म्हणतो की व्यंकट, अरे ती तुझ्या जोडीने तर कीर्तन करत असेल तर आनंदच आहे, तू पण तर तिला वडिलांच्या ठिकाणीच आहे. आणि ते इंदूला म्हणतात की इंदू, मला माहिती आहे तुमच्या दोघांचं नातं खूप घट्ट आहे, तुम्ही दोघे मेन आहात ना. इंदू म्हणते की नाही, मी फंटा गँगची मेन आहे आणि व्यंकू महाराज सगळ्यांचे मेन, तेच माझे गुरु आणि कल्पतरू. भामा म्हणते की अगं बाई, आतापासूनच कीर्तन सुरू केलं लेकीने. तेव्हा श्रीपत म्हणतो की पण मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की कोणत्या गोष्टीचं. श्रीपत म्हणतो की मला ना सख्या काकाला बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर यांचं कीर्तन ऐकायलाच भेटणार नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते की असं काय म्हणतो, आपल्या मंदिरामध्ये आषाढी एकादशीचं कीर्तन आहे ना, ते तू ऐक. तेव्हा आदू म्हणतो की बरं व्यंकू काका, मी आईला सांगतो की माझी बॅग भर म्हणून. तेव्हा इंदू म्हणते की व्यंकू
इंदू म्हणते की व्यंको महाराज आपण चौघे जाऊ आणि तिकडे जाऊन खूप मजा करू आणि ती खूपच खुश झालेली असते. आणि आजचा भाग इथे